यानंतर पाहूयात काही मोठ्या बातम्या। नाभिक आणि धोबी समाजाला एससी मधून आरक्षण द्या, ओबीसींची झोपडी उद्ध्वस्त कराल तर रस्त्यावर उतरू, लक्ष्मण हाके यांचा हा इशारा। राहुल गांधी म्हणजे सराईत खोटेपणा आणि माफीवीर, दिशाभूल करण्याची राहुल गांधी यांची ही पहिलीच वेळ नाही। मतचोरीबद्दल राहुल गांधी आत्मविश्वासाने ढळढळीत खोटं बोलतात, केशव उपाध्ये यांची ही टीका। ठाकरेंची सेना आजपासून पुण्यात मनसेसोबत बोलणार, वसंत मोरे यांची माहिती। तर 100च्या खाली एकही नगरसेवक नको, मुख्यमंत्र्यांचा आदेश। भाजपच्या नगरसेवकाची माहिती, वसंत मोरे यांचा दावा। राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपूर्वी 14,71,000 मतदारांची भर, तर 4 लाखांहून अधिक मतदारांची नावं बाद केल्याची माहिती। ठाणे, मुंबई, पुणे, नाशिक आणि नागपूर जिल्ह्यांमधले मतदार वाढले। लाडकी बहीण या योजनेतील लाभार्थ्यांना ई-केवायसी करणं बंधनकारक, महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांची माहिती। पुढील 2 महिन्यांमध्ये ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणं गरजेचं। एसटीमध्ये 17,450 कंत्राटी आणि सहाय्यक भरती होणार, 8,000 नवीन बसेससाठी भरती केली जाणार। 2 ऑक्टोबरला निविदा प्रक्रिया सुरू। नवरात्रोत्सवात गरबा फक्त हिंदूंसाठी, मुस्लिमांना प्रवेश देऊ नका, टीका लावून आधार कार्ड बघूनच गरब्यात प्रवेश द्या, विश्व हिंदू परिषदेचं नागपूरमधील गरबा आयोजकांना हे निवेदन। समाजात दरी निर्माण करण्याचा प्रयत्न, विश्व हिंदू परिषदेच्या नवरात्रोत्सवाच्या निवेदनानंतर वडेट्टीवारांची टीका। तर गरब्यामध्ये इतर धर्मियांना न येण्याचं बोलल्यास गैर काय, बन यांचा हा सवाल। नाशिकमधील सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी समिती गठीत, गिरीश महाजन समितीच्या प्रमुखपदी, शिवेंद्रराजे भोसले, भुजबळ कोकाटेंसह दादा भुसे, उदय सामंत हे समितीत।